हेमंत धुमाळ, अविनाश वाघमारे, नितेश गायकर यांच्याकडून 3000 आणि जे संघ मालक आहे नितेश गायकर यांच्याकडून 2000 असं 5000चं पारितोषिक विकेट ॲट रेक साठी. जाव्या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी कामरान कुंगळे आणि अप्पू कुंगळे मैदानामध्ये दाखल आहेत. षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. नोमन कुंगळे यांच्या वतीने हे पारितोषिक. चौकारांसाठी 1000चं पारितोषिक जाव्या मैदानाच्या आत. पहिला चेंडू बॅटचा टॉपेज जो मात्र लागला एक टप्पा खा चेंडू सीमा पार धावा 4 चौकार. आरसीसी राया त्यांच्या विरोधामध्ये प्रतीक 11 मानेवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. संपूर्ण खेळाडू इन ऍक्शन मध्ये 12वा खेळाडू आपण पाहतोय. प्रतीक त्यांच्या जर्सीवर नाव आहे. प्रतीकचं काहीच रिवर्स कामरान कुंगलेच्या बाड मधून चेंडू सीमा पार वाघांची दाड आणि फोडला पहाड षटकार. जबरदस्त फटकेबाजी पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर षटकार येताना पाहायला मिळेल. ग्रीशा 11 आरसीसी राया धावफलकावर धाव संख्या आहे 10. 10 ऑन द बोर्ड 10 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण रोहितवर खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर इनवर बॅटर कामरान. इथे पंचांचा डेट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. विशेषतः तिन्ही पंचांचा आभार आपण व्यक्त करू. अप्रतिम अशी पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 क्रिक लाईव्ह अतिशय दर्जेदार लाईव्ह ऑपरेटिंग संपूर्ण समालोचक आमचे संपूर्ण गुणलेखक त्यांचे मनापासून धन्यवाद आहेत. अप्रतिम कामगिरी तुमची राहिली आहे. 10 धावा आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय भन्नाट वेगाने एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 10 ऑन द बोर्ड 10 धावा आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024चा थरार आमच्या सर्व आयोजकांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला हा चेंडू फुलटाच तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता कामरांच्या पाडामधून या 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने ग्रीशा 11 आरसीसी राया संघ जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. गणेश डोंगरे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ त्यांच्या कन्याच्या नावानं खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त कामगिरी करत इथपर्यंत पोहोचलेला. धावफलकावर धावसंख्या 12. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रोहित स्ट्रायकर इनवर कामरान कुंगले. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या चेंडूवर येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल. विदाउट लॉस 13 धावा आहेत धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं निर्धारित जर आपण पाहिलं 3 षटकांचा हा ग्रँड फिनाले फायनलचा सामना यासाठी केला होता अट्टहास. आजचा दिस गोड व्हावा. आज दादाचा वाढदिवस आहे. एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा सातत्याने भरवली जाणारी ही क्रीडा स्पर्धा दरवर्षी प्रत्येकाला वेध लावणारी ही क्रीडा स्पर्धा एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. चेंडू 1 टप्पा 2 टप्पा सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफला फरार धावा 4 चौकार. सतरा धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
एक जबरदस्त सुरुवात ग्रीषा 11 आरसीसी राया या टीमची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये राजेश गायकरच्या हातामध्ये चेंडू जो मात्र सोपवला. राजेशची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिली. दुसऱ्या बाजूला कामरान अप्पू या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. ज्या प्रकारची फलंदाजी या खेळाडूंची राहिली. षटक क्रमांक 2 मध्ये राजेशला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची मॅच आहे, फायनल आहे. इथे जिंकेल त्याला 1 लाख आणि पराजित होईल त्याला 51,000 म्हणजे 50,000 रुपयासाठी ही मॅच देखील आहे. आणि एक मानाचं करंडक आहे ज्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय. 40 संघांमधून हे 2 संघ इथपर्यंत पोहोचलेत. 38 संघ परतीच्या मार्गाला. गोलंदाज राजेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवर कामरान 17 धावा. धावफलकावरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतीक राजेश राजेशचा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. षटकार. ती 23 धावा. 23 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. ग्रीषा 11 आरसीसी राया. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. पण आमच्या बाजूने वळतायत प्रवीण सर. त्यांचा अवांतरचा इशारा आहे. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. ही अदा रवी सरांची आणि त्यावर सर्व दुनिया फिदा. एक जबरदस्त डीजे ऑपरेटिंग रवी सर असतील, मनीष असेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून लंग आपला चेंडू सीमा पार. अजून एक पॉवरफुल बुलंद चौकार. कवर 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर राजेश गायकरला पाहतोय. समोर कामरान कुंगले. इथे विकेट. छत्रपतींचा छावा. 6 धावा. षटकार. ग्रीषा 11 आरसीसी राया धावफलकावर धावा 34. 34 धावा. एक जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 34 ऑन द बोर्ड. राजेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर कामरान. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. गॅप मध्ये चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलाय. आपण नकार दिला. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती विदाउट लॉस. ग्रीषा 11 आरसीसी राया 35 ऑन द बोर्ड. गणेश डोंगरे यांनी दाखवलेला विश्वास सर्व खेळाडू आज मैदानामध्ये सार्थ करत असताना स्पॉन्सरशिप करणं एवढं सोपं नसतं. स्पॉन्सरशिप केली. 24 ग्रामीण संघांमधून हा संघ इथपर्यंत पोहोचला. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावर. ग्रीषा 11 आरसीसी राया. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने अप्पू जास्त शफल झाले होते. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. विशेषतः मिलिंददादा दळवे असेल, नितेशदादा मेहर असतील, आमचे जॉर्डन जाधव असेल आणि संपूर्ण आई एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलेपाडा सलग 5व्या वर्षी ऑल डे समालोचन करण्याची संधी त्यांनी निर्माण करून दिली. त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. जाऊया मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. महत्वाची विकेट आली. रोशनने टिपलाय झेल आणि अप्पू कुंगलेचा इथे संपेल खेळ. विकेट आली. फलंदाज बाद.
दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळत है, शबीब बच्चा और शरपू भाई, ये दोनों के ओर से आरसीसी राय को ऑल द बेस्ट। तिसरे षटक सुरू होईल आणि समालोचन कक्षामध्ये करूया थोडासा फेरबदल, कारण 3 समालोचक आहेत, 7 षटक ऐकूयात रोशन संतेसर यांचा आवाज। थैंक यू सो मच निखिलजी ठोंबरे सर आणि थँक्यू सो मच बाबूशा। धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35-35 धावा। टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे राया टीमने। मुकेश काय करत आहे, ड्राइव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एक धाव। माईस कुंगले आणि कामरान कुंगले ही जोडी आहे। कामरान कुंगलेने या मॅच मध्ये नाबाद 31 धाव बनवल्यात 10 चेंडूंमध्ये। खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी केली आहे। 3 षटकांचा सामना आहे। रघुनाथ मामा गायकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून देखील पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं। मानिवली या टीमला इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर राया गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार। धावसंख्या आहे 42-42। अजून एक तडाखा, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग षटकार। धावसंख्या आहे 48 धावा। स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, पंचांचा इशारा येतोय लेग बाईज। धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती। 3 षटकांच्या मॅच मध्ये आणि या क्लायमेट मध्ये या धावा पुरेशा असतील का, कारण की समोर मुकेश गायकर आहे। लोअर फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद। माईस कुंगले बॅक टू द पवेलियन। शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय आणि ग्रीषा देखील इथे आलेली आहे, जिच्या नावाने हा संघ खेळतोय, ग्रीषा 11 आरसीसी राया। अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील। स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि लाऊड अपील करतायत कॉट बँची। पंचांचा इशारा नक्कीच कोणताही येत नाहीये आणि मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे मानिवली या टीम समोर। ग्रीषा 11 आरसीसी राया या टीमने स्वर्गीय प्रतीक गायकर 11 ओमसाई मानिवली आणि ग्रीषा 11 आरसीसी राया या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे। राया टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे। ग्रीषा देखील भरपूर आनंदित आहे ज्याप्रमाणे खेळ केलाय आरसीसी राया संघाने। आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ज्याप्रमाणे आयोजन आपण पाहतोय 5 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा, 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आणि त्या 40 ग्रामीण संघांमधून 38 संघांचा गाशा गोंधळलाय। उरलेत फक्त हे 2 संघ, मानिवली विपक्ष राया।
हे कल्याण ग्रामीणचे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. या अंतिम सामन्यामध्ये सचिन शेठ दळवी, नितेश दादा मेहर, मिलिंद दादा दळवी, कल्पेशजी शेलार, त्यानंतर प्रदीप दळवी असतील, सचिन दळवी असतील ज्युनियर आणि रविदादा दळवी असतील यांच्या माध्यमातून आणि आई एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे आणि त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन आणि या स्पर्धेमध्ये मला देखील 2 दिवस संधी दिली त्याबद्दल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सचिन शेठ दळवी, नितेश दादा मेहर आणि मिलिंद दादा दळवी यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. संपूर्ण आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाड्याचं मी विशेष आभार मानतो. 52 धाव बनवायचे आहेत. मुसावीर कुंगले जे बदलापूरचे आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने बिग सपोर्टर आहेत राया या टीमचे. मुकेश गायकर आणि रोशन गायकर ही जोडी सज्ज होती. 52 धाव बनवायचे आहेत 18 चेंडूंमध्ये. 17.33 च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत चारी बाजूला या ग्राउंड वरती. ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. अप्पू कुंगले येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. TDPL गाजवलंय दोघांनी, मुकेश गायकरने देखील आणि अप्पू कुंगलेने देखील. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि एक धाव झाली. पूर्ण पंचांचा इशारा नक्कीच येतो. लेग बाईस मिळते एक धाव लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आहे 1. 52 धाव बनवायचे आहेत आणि थंड वातावरण आहे. थंड ही खेळपट्टी आहे आणि या थंड वातावरणामध्ये धावा बनवणं सेकंड इनिंग मध्ये कठीण जाईल. ते म्हणजेच प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमला. परंतु मुकेश गायकर ज्याने मानिवली गावाचं आणि कल्याण ग्रामीणचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि पायाने हा चेंडू अडवलाय. अख्तर होते अख्तर कुंगले आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज अप्पू कुंगले पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत रोशन गायकर. येथे हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. ते म्हणजेच मानिवली या टीम वरती स्वर्गीय प्रतीक गायकरच्या नावाने हा संघ खेळतोय. तो म्हणजेच मानिवली संघ. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नरच्या दिशेने कामरान कुंगले आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हे मैदान RCC राया या टीम साठी लकी आहे. डिफेंडिंग चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आयवा जेल साठी प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. राया गावचे माजी सरपंच राजू टिटवे साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल आयवा जेल साठी. षटकाराला जेल मध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं पारितोषिक मिळवा. ही नामी संधी आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. हा येतोय चेंडू डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमची 3.
12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. या स्पर्धेमधील हा आमचा शेवटचा टर्न होता आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच 2 दिवस संधी दिली त्याबद्दल नितेश दादा मेहर आणि मिलिंद दळवी आणि या स्पर्धेचे आयोजक सचिन शेठ दळवी यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि संपूर्ण आई एकविरा स्पोर्ट्स गोरवली पाड्याचा मी आभार मानतो आणि खास करून आमचे डीजे मास्टर रविदादा यांचं देखील मी मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. 10 क्रिकचं मी आभार मानतो. 3 ऑफिशियल पंच आहेत त्यांचे देखील आभार मानतो आणि इथल्या प्रेक्षकांचं खास करून आभार मानतो. आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा आणि या सामन्याचा आनंद घेत राहा. 12 चेंडू बनवायचे धावा 49 आणि याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया आपण शेरो शायरी के किंग बाबूशाह यांच्या गोड आवाजामध्ये. बहुत बहुत शुक्रिया रोशन सर. कहते ना मौसम ने सिखाया है वक्त के साथ बदलना बहुत जरूरी है क्योंकि यहाँ पर देखिए अंतिम 12 गेंद बचा है और ये 12 गेंद में क्या बल्लेबाज ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा हुआ करता है. कहते ना सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है जब तक मैदान के अंदर मुकेश गायकर जिंदा है. कहते ना समंदर को शांत देकर ये मत सोचे उसमें जान नहीं है. ओ गेंद देखे कैसा जड़ में रखते हुए, इसलिए तो कहा जाता है भाई ताश का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का पासा पलट देता है. और आज कुछ भी मान लीजिए आरसीसी राया टीम ने एकदम से छाया हुआ है भाई क्योंकि जब उन्होंने 27 फुट खारबाव टीम जब मैदान पर उतरा लगा नहीं था कि उस टीम को इतना आसानी से हार जीत तो होती रहती है लेकिन उनकी बल्लेबाजी के साथ साथ उनकी गेंदबाजी नियंत्रण बड़ा अच्छा था. और ये चले खराब गेंद फायदा नहीं ले पाए लेकिन अंपायर देखिए थोड़ा सा आगे कदम लिए हैं तीसरे अंपायर की तरफ. बीमर गेंद है या नहीं ये चेक करना चाहते हैं यहाँ से. रोशन सर सही फरमाए यहाँ पर. आज देखिए दादा के बर्थडे के ऊपर देखिए सचिन से दलवी साहब जो इस टूर्नामेंट का आगाज किया गया था आज अंजाम में और जश्न का माहौल हम सुबह से देख सकते हैं. मैच के बाद भी वो रहेगा और जितनी अतिथि मान्यवर हम सुबह से देखें यहाँ पर लाइन लगी हुई है और मुझे लगता है देर रात तक. नो बॉल है अंपायर यहाँ पर तीसरे अंपायर का कॉल है. एक मौका है भाई यहाँ से. खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है. हर गेंद पे आपको फ्रीड मिलता नहीं है. यहाँ एक मौका है भाई. मुकेश फायदा नहीं ज्यादा ले पाए यहाँ पर. देखिए यहाँ से सिंगल डबल से काम नहीं ज्यादा चलेगा. रनआउट का मौका और यहाँ पर रनआउट होते हुए पहला विकेट. एक खराब शुरुआत राया का देखिए शोर शराबा बता रहे हैं भाई. बैंड बजेगा बाजा बजेगा और राया टीम जब पहला नंबर का ट्रॉफी जीतेगा. इलेवन के नाम से देखिए यहाँ पर आरसीसी राया टीम है मजबूत टीम है. देखिए स्क्वायर कट पॉइंट के ऊपर से खेला गया यहाँ पर. फील्डर तेजी से भागते हुए इनको रुकना मुश्किल है क्योंकि यहाँ की आउटफील्ड बहुत तेज है. भला विकेट नया बना है लेकिन ये आउटफील्ड बहुत पुरानी है. 4 रन. नायक नहीं खलनायक बनना पड़ेगा. टीम का स्कोर 9 तक पहुंचा है. 51 रनों की टारगेट है. उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं और जवाब में जो बेहतर क्रिकेट खेले. और ये चलिए मुकेश नायक के बल्ले से यहाँ पर बड़ा हिट है भाई. यहाँ पर फील्डर थे वहां पर बन गए दर्शक. अब हो गई ये जंग की लांद के छक्के के साथ. समीकरण देखिए अभी बहुत दूर है कहीं ना कहीं क्योंकि अभी भी देखिए 8 गेंद जीत की बात कर लेंगे तो यहां से 37 की जरूरत है. अभी भी देखिए यहां से बात करेंगे. अगर यहां से और 2 छक्का आता है फिर कहते ना कहानी में ट्विस्ट है. समय पर चाय और समय पर राय. और राय देखिए यहाँ पर राया टीम लेता हुआ बहुत बढ़िया क्रिकेट खेले यहाँ पर. और जब तक देखिए यहाँ से गेंद वापस जाता तब तक देखिए यहाँ पर दूसरा रन परवेश भाई और लेजेंड कप्तान देखिए तन्नू इनकी तरफ से राया टीम को खास शुभेच्छा है भाई. कहते ना कि आशिक बनता है इसके से एक लेजेंड बनता है रिस्क से. तन्नू की कप्तानी में टीम ने बेहतर लेकिन अभी भी देखिए रॉफ जैसे एक लेजेंड खिलाड़ी 52 साल की उम्र में टीम में देखिए सपना था सचिन तेंदुलकर अर्जुन तेंदुलकर का खेलने का लेकिन सिरॉफ और उनके माइज सुपुत्र के साथ खेलते हुए. ये चलिए बड़ा हिट तो लगा है. गिली गिली
गिली गिली हमने गिली गिली की बात की, लेकिन यहाँ पर देखिए उल्टा पड़ गया भाई, यहाँ पर लेने का देना पड़ता हुआ यहाँ पर से। अब समीकरण की थोड़ी बात कर लेंगे, जो कि विकेट यहाँ पर बड़ा गिरा, कहीं इतना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलीजा जल गया, और मुकेश गायकर के आउट होने के बाद है यहाँ से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद। बहुत बड़ा था विकेट, इसलिए तो कहा सारा का सारा उम्मीद चल गया भाई। 6 गेंद 35 की जरूरत है भाई यहाँ से। बहुत बढ़िया मुकाबला लाजवाब देखने को मिला, लेकिन से जिस तरह से यहाँ पर ग्लिशा 11 देखिए बात करेंगे, आरसीसी रायट टीम ने यहाँ पर प्रदर्शन दिखाया वो काबिले तारीफ, लेकिन मालूली टीम का भी मैं तारीफ करना चाहूंगा, लेकिन आज वो खिलाड़ी प्रतीक को मिस कर रहे हैं। देखिए एक बेहतर बेस्ट गेंदबाज हुआ करते थे, उनकी कमी खिली देखिए। अभी देखिए 6:35, अगर प्रतीक होते 6 गेंद 35 17 बनाए भाई। अख्तर क्या और सुनना चाहते हो? चलिए खुशबू तो आ रही है आपकी जीत की भाई, लेकिन कोई बात नहीं, वो यही जांच करना चाहते कि टोटल कितना बना है। देखिए हमारे स्कोरर हमारे पास बहुत अच्छे हैं। हल्की हाथों से खेला गया, तेजी से आई यहाँ पर क्राउड। देखिए यहाँ पर सल्यूट करना चाहूंगा दर्शकों का, जिस तरह से तादाद यहाँ पर देखने को मिला यहाँ पर, और सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। गुल रहेगी तो गुलशन खिलते रहेंगे भाई, जिंदगी रहेगी तो एक दूसरे से मिलते रहेंगे। और क्योंकि आज दादा का बर्थडे देखिए, बर्थडे के अवसर पर खासकर स्वर्गीय एकनाथ सेठ दलवी स्मृति ट्रॉफी देखें, और आखिरी हम स्टेज में अगर पहुंच गए हैं, और कहीं ना कहीं यहाँ से मैं कहूंगा अम्बिली टीम देखिए थोड़ा सा निराश बैठे हैं, लेकिन बहुत बढ़िया क्रिकेट रहा अम्बिली टीम, आपने अच्छा क्रिकेट खेले। थोड़ा गेंदबाजी फील्डिंग बेहतर हो जाता तो 51 का टारगेट देखिए बुरा नहीं था यहाँ पर से। यही तो क्रिकेट का दस्तूर है भाई, कभी जीत तो कभी हार होता रहता है। 4 गेंद अभी देखिए 34 की जरूरत है। चलिए यहाँ पर जश्न मनाने का मौका रहेगा, क्राउड जो आए हैं। ये देखिए और एक विकेट छा गई यहाँ से राया टीम, और बता रहे हर उनके खिलाड़ी के उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। चलिए बिल्कुल से यहाँ पर एक बहुत बढ़िया देखिए आयोजन नियोजन रहा, लंबी समय तक याद किया जाएगा इस प्रतियोगिता को। ये क्राउड बता रहे भाई कितनी दीवानगी बची हुई है, और इस तरह के टूर्नामेंट का इंतजार वेट रहता है। सचिन दादा इज द ग्रेट है, और पूरी आपकी मैनेजमेंट भी ग्रेट रही। क्या बढ़िया पहले दिन से हम देखते हैं शांत सुबह से सफलता शोर मचा रही है। 3 गेंद 34 की जरूरत है। लेजेंड कप्तान तन्नू ने देखिए यहाँ पर अनाउंसमेंट कर दिए हैं, आज की पार्टी मेरी तरफ से टीम को पार्टी रहेगी, डिनर खास करके। लेकिन से हमारे जूनियर सचिन दादा आपको भी ग्रेट नीतीश दादा लीजिए, पूरी मैनेजमेंट की मैं जितनी भी तारीफ करूं, और जितनी हमारे मेहमान उपस्थित है भाई, यही तो हमारे आईसीसी हैं, यही तो हमारे बीसीसीआई हैं। महाराष्ट्र की धरती पर देखिए आज ऐसे हस्ती हैं जिन्होंने समाज के साथ साथ एक टेनिस क्रिकेट को ऊंचाई पर चलिए बात करेंगे, अभी समीकरण की बात करेंगे। हमारे बीच में देखिए सबके लाडले सबके प्यारे देखिए योगेश देशमुख साहब देखिए मौजूद हैं। दिल की गहराई से साहिब आपकी तरफ हम ज्यादा। ये चलिए राया टीम देखिए है तैयार भाई, ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, रह जाएंगे। कैमरामैन भी फोकस किए हैं, जो वेस्ट इंडीज टीम से सेलिब्रेशन करती है, शायद मुझे लगता है वो सेलिब्रेशन का इंतजार हो रहा है। डीजे आप भी रहिए तैयार रहे, क्योंकि जैसा गेंद कंप्लीट होगा, अभी भी देखिए यहाँ से 2 गेंद शेष है भाई, एक
बर्थडे आज भावाचा जल्लस राया गावाच्या सारे गावाच्या क्योंकि राया टीम Hello. ज्यादा देखिए सेलिब्रेशन चॅम्पियन बने भाई सचिन दादाचा वाढदिवस आपण पुन्हा एकदा साजरा करणार आहोत. तो चलिए- विनंती असेल राया टीम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, कामरान कुंगले किंवा अप्पू कुंगले या गोष्टीची नोंद घ्या. 3 स्टंप तुम्ही घेऊन जायचे, 3 आयोजक कमिटीकडे जमा करायचे. या आयोजक कमिटीची सूचना आहे आणि तुम्हाला माहिती आहे 3 नेल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा 3 तुम्हीच नेतायत. त्यामुळे अभिनंदन, अभिनंदन तुमचं करू आरसीसी राया. क्या बात है निखिल सर, आप भी मूड में आ गए भाई. चलिए यहाँ पर ये मैच का मैन ऑफ द मैच थोड़ा अनाउंसमेंट कर देते हैं, बाद में प्राइज डिस्ट्रीब्यूट में दिया जाएगा. लेकिन मुझे लगता है हमारे स्कोरर भी निखिल